ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना पाहिलं की भगवंताची कवी प्रार्थना करतोय। त्याला मुकुंद अशा नावाने हाक मारून त्याला म्हटलं की भगवंता तुझ्या नावांचं नित्य माझ्या अंतःकरणामध्ये स्मरण असू दे। आणि त्यानंतर त्या भगवंताचा जय जयकार केला। जयतु देवो देवकी नंदनोयम जयतु वृष्णी भारनाशो वृष्णी वंशप्रदीपहा पृथ्वीभारनाशो मुकुंदहा इत्यादी, ज्याचा विचार आपण मागल्या पाठामध्ये मागल्या भागामध्ये केला। ज्या वेळेला कवी अशी प्रार्थना भगवंताची करतो त्यावेळेला भगवंत म्हणतात तू माझा जय जयकार करतोयस, मग तुला काय हवंय ते तू माग। काय हवंय सांग। तुला राज्य हवंय का? कवी म्हणतो मी स्वतः राजा आहे, मला अजून राज्य कशाला हवं। तुझ्या सगळ्या शत्रूंचा निःपात करू का? तुला शत्रुहीन पृथ्वी दान देऊ का? कवी म्हणतो नको। मग तुला सगळी पृथ्वी सगळं राज्य सगळे प्रजाजन अनुकूल करू का? कवी म्हणतो नको। तुमच्या कृपेने या लौकिकातलं जे जे काही म्हणून हवं ते सर्व काही आहे। मग भगवंत म्हणतात असं असेल तर मग तुला अलौकिक काही पाहिजे का? तुला इंद्रपद देऊ का? लौकिक अलौकिक यातील कोणत्याही गोष्टींचा स्वीकार कवी करत नाही। भगवंतांना तो म्हणतोय, भक्त भगवंताला म्हणतो आम्ही मागो ऐसे नाही तुझं पाशी, जरी तू भीतोसी पांडुरंगा पाहे विचारुनी आहे तुझं ठावे आम्ही धालो नावे तुझ्या एका। भगवंता तू आम्हाला का भीतोस? कारण आम्ही मागितल्यानंतर तू द्यावस असं तुझ्यापाशी काहीच नाहीये। आम्ही मागावं असं तुझ्यापाशी काहीच नाहीये। याचा अर्थ असा की तुझ्या कृपेने आम्हाला सगळं प्राप्त झालंय, त्यामुळे आम्हाला मागण्यासारखं काही उरलेलं नाही। आम्ही केवळ तुझ्या एका नावाने कृतार्थ झालेलो आहोत। असा संवाद झाल्यानंतर भगवंत कवीला म्हणतोय भगवंत त्या कवीला म्हणतोय मग तुला काय मागायचंय ते तरी सांग। काय हवंय ते आता तूच सांग। ज्या वेळेला भगवंत म्हणतात कवीला तुला काय हवंय ते तूच सांग, काय हवंय माग, त्यावेळेला आता कवी भगवंतांची प्रार्थना करतोय। कवी म्हणतोय मुकुंद मूर्ध्ना प्रणिपत्य याचे भवन्तमेकान्तमियन्तमर्थम् अविस्मृतस्त्वच्चरणारविन्दे भवे भवे मेस्तु भवत्प्रसादात्। कवी भगवंताची प्रार्थना करतोय, म्हणतोय मुकुंदा मी तुझ्या समोर नतमस्तक होऊन ही एकच प्रार्थना करतो की तुझ्या कृपेने प्रत्येक जन्मामध्ये तुझ्या चरणकमलांचे विस्मरण न होवो। कवी काय प्रार्थना करतोय ते पहा। आपण त्याच्या ठिकाणी असतो तर काय मागितलं असतं याचाही विचार करा। कवी प्रार्थना करतोय भगवंता जन्मोजन्मी तुझ्या चरणकमलांचं विस्मरण न होवो।
हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंता दान देणार असशील तर एकच दे, जेणेकरून तुझं विस्मरण होणार नाही, तुझा विसर पडणार नाही. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुको नेदी हरी. भगवंता एकच इच्छा आहे, एकच मागणं आहे, हीच इच्छा आहे. काय? जन्मोजन्मी तुझा दास, वारी चुको नेदी हरी. मी तुझा पंढरीचा वारकरी होईन आणि माझी वारी कधीही चुकणार नाही. आता हा सगळा विचार करत असताना थोडा सिद्धांताच्या दृष्टीने विचार केला तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं हा बंध सांगितलेला असताना, हे बंधनाचं लक्षण सांगितलेलं असताना पुन्हा पुन्हा जन्म का मागावा? तर तो अद्वैताचा दृष्टिकोन वापरून इथे विचार करताच येत नाही. त्या सिद्धांताने याचं स्पष्टीकरण उत्तर आहेच, परंतु लक्षात घ्या, भगवंताची प्रार्थना करत असताना इथे कवी काय म्हणतोय? मुकुंदा, जन्मोजन्मी तुझ्या चरणकमलांचं विस्मरण मला होऊ देऊ नकोस. हे सांगत असताना त्यातील गूढार्थ पहा. सिद्धांताच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे की पुन्हा पुन्हा जन्माला येणं हा बंध आहे, परंतु पुन्हा पुन्हा जन्माला येणं, या जन्माचं कारण काय याचा विचार करा. मला या विस्मरण या शब्दावरती थोडा विचार मांडायचा आहे, परंतु तो मी नंतर मांडणार आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं कारण हे जर का आपलं प्रारब्ध, आपलं कर्म असेल तर तो बंध आहे. हेची दान दे गा देवा, तू एकच आमच्यासाठी कर. काय? मागणं देवाकडे मागितलंय ना. त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्माला येणं हा आमच्या कर्माचा परिपाक नाहीये, हा आमच्या प्रारब्धाचा परिपाक, प्रारब्धाचं फळ नाहीये. प्रारब्धाचं फळ असेल तर तो बंधच असेल. परंतु ज्या वेळेला भगवंत आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला पाठवतील त्याचा अर्थ काय? भगवंताच्या कार्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म आहे आणि मग भगवंताचा असल्यामुळे तो नित्य आहे, त्यामध्ये दुःखाचा स्पर्शही नाही. तो भगवंताचा दिलेला आहे, माझ्या कर्माचा नव्हे, अशी ती संगती तिकडे आहे. जन्मोजन्मी तुझा दास. भगवंता काय आहे? मोक्ष तर आमच्या पाशी उघड गाठोडीस आहे बांधलेला. आम्ही म्हणू तेव्हा मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मोक्ष आमच्या तळहातावर आहे, आम्हाला हवा तेव्हा मोक्ष आहे, परंतु त्याचं घेऊन आम्ही काय करू? मोक्ष घेऊन आम्ही काय करू ज्याच्यामध्ये तुझं स्मरण होणार नाही, तुझ्याशी एकरूप होण्यात आम्हाला आनंद नाही, तुझ्यापासून विभक्त राहून तुझं चिंतन करण्यामध्ये आम्हाला अधिक आनंद आहे. भक्ताची ही दृष्टी आहे. कृतकद्वैताचा विचार करा. अद्वैताच्या पलीकडे गेलेली, द्वैत मान्य करून केलेली भगवंताची ही भक्ती आहे. द्वैत निर्माण करून, मनाने मान्य करून, म्हणजे सत्य मानून नव्हे. आणि अशा दृष्टीने विचार करत असताना कवी भगवंताची प्रार्थना करतोय, म्हणतोय, अविस्मृतस्त्व चरणारविंदे भवे भवे मेस्तु भवत प्रसादात. अविस्मृतिस्त्व चरणारविंदे भवे मेस्तु भवत प्रसादात. पुन्हा पुन्हा प्रत्येक जन्मी तुझ्या चरणांचं विस्मरण होऊ देऊ नकोस. आता विस्मरण या शब्दाचा अर्थ काय तर लक्षात घ्या. विस्मरणासाठी आधी ज्ञान असावं लागतं आणि त्यातूनच पुढे स्मरण होऊ शकतं. सोपा विचार आहे. जी गोष्ट मला माहीतच नाही त्याचं विस्मरण असू शकतं का? ज्या गोष्टीचं मला ज्ञानच नाही त्याचं विस्मरण असू शकतं का? असू शकत नाही. अज्ञात वस्तूचं विस्मरण असत नाही. अज्ञात वस्तूचं विस्मरण असत नाही. म्हणूनच ज्या वेळेला भगवंताची प्रार्थना केली आहे की यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे.
ज्याच्या स्मरण मात्राने, आता स्मरण मात्राने ते स्मरण होण्यासाठी आधी ज्ञान असणं आवश्यक आहे. तिकडे परोक्ष घ्यायचं अपरोक्ष घ्यायचं या संगतीचा विचार वेगळा. ते परोक्ष असून मग त्याचं अपरोक्ष ज्ञान झालं का कसं झालं, त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला, हा सगळा विचार इथे आता आपल्याला करायचा नाहीये. माझा हेतू, माझा मुद्दा इथे हाच आहे, विस्मरण होण्यासाठी आधी ज्ञान असणं आवश्यक आहे, मग त्यानंतर विस्मरण होतं. भगवंताचं विस्मरण होण्यासाठी आधी भगवंताचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ते ज्ञान आपल्याला आहे का, आता हा प्रश्न आहे. मग आपल्याला कोणत्या प्रकारचं विस्मरण आहे? आपल्याला अज्ञान या अर्थाने विस्मरण आहे. भगवंताचं विस्मरण असल्यामुळे आपल्याला संसारे बंध आहेत. असं होऊ नये अशी इच्छा आहे का, तर नाही. एकदा ते ज्ञान झालं, एकदा तो महात्म्याचा अनुभव झाला. महात्म्य ज्ञानम भक्तिशास्त्रामध्ये, नारद भक्ती सूत्रांमध्ये महात्म्य ज्ञानाचा विस्तार विचार आलेलाच आहे. ते ज्ञान झालं की झालं, त्याच्यामध्ये आता पुन्हा बदल होत नाही की ते जात नाही. हा सगळा संगतीचा विचार कशासाठी? कारण भक्तीची व्याख्या करत असताना नारद महर्षींनी व्याख्या केली, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे व्याकुलतेती. या उच्चारणाचा विचार, याचा विचार आपण केला मागील एका भागामध्ये. तद्विस्मरणे व्याकुलता इति, त्याच्या विस्मरणाने मन व्याकुळ होतं. अरे भक्ती आहे, भक्त आहे, मग विस्मरण कसं होईल? सगळ्या भक्तांचा विचार केला, सगळ्यांची वचन हीच आहेत की भगवंता तुझ्या विस्मरणातच प्रचंड मोठं दुःख आहे. मग जर का असं असेल, जिथे भगवंताचं नित्य चिंतन आहे आणि ज्याच्या ठिकाणी भगवंताचं नित्य चिंतन आहे तो भक्त आहे, भगवंता तुझं नित्य चिंतन स्मरण नामाचं अनुसंधान माझ्या अंतःकरणात असावं अशी ज्या ठिकाणी प्रार्थना केली आहे, त्या ठिकाणी हे विस्मरण आलं कुठून? तर ह्या विस्मरणाचा विचार करताना स्थूल रूपाने असा विचार करावा लागतो की एक अज्ञानामुळे असणारं विस्मरण, म्हणजे विस्मरणाचा जेव्हा अज्ञान हा अर्थ घेतो तो इथे अपेक्षित नाही. भगवंता नित्य माझं अंतःकरण तुझ्या ठिकाणी लीन असून देखील कर्मदोषामुळे, प्रारब्धामुळे जर तुझ्या चरणांचं विस्मरण झालं तर अंतःकरण पुन्हा त्या ठिकाणी यावं आणि अशा प्रकारचं विस्मरण पुन्हा कधीही होऊ नये अशी ती प्रार्थना आहे, लक्षात घ्या. भगवंता तुझं विस्मरण कधीही होऊ नये हे जेव्हा म्हटलंय, त्यावेळेला अल्पकाळ जरी विस्मृती झाली तरी देखील ते प्रचंड मोठं दुःख आम्हाला सहन करावं लागतंय. तसं विस्मरण भगवंता तुझ्या चरणांचं कधीही होऊ नये, कधीही, जन्मोजन्मी. ते जन्म कसे? भगवंता तूच दिलेले आहेस आम्हाला. का दिलेस? तुझं भक्त व्हावं म्हणून. का? कारण तू भक्त प्रियेती भवलुंठन कोविदेती. तू भक्त प्रिय आहेस आणि भवलुंठन कोविद आहेस. त्यामुळे तू आमच्या संसाराचा नाश करून तुझा भक्त म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा या जन्माला घाल. आता हे मागणं जरी विपरीत वाटलं तरी ते सत्य आहे. तिथे तर्काची दृष्टी चालत नाही, तिथे भक्ताचीच बुद्धी लागते, भक्ताचीच दृष्टी लागते. भगवंता नित्य आम्ही तुझ्या सेवेसाठी, तुझ्या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जन्माला यावं हीच इच्छा आहे. माऊलींनी जी प्रार्थना केली आहे पसायदानामध्ये, संतांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतू भूता जलाकल्प तरुणचे आरव इत्यादिक, त्याच्यामध्ये हेच केलंय. ही संत मंडळी जी आहेत त्यांनी जगामध्ये भ्रमण करून सर्व भूतांच्या पाशी जाऊन अनवर्त भूमंडळी भेटतू भूता, सगळ्यांना भेटून त्यांचा संसार दूर करावा. अरे माझ्या एकट्याचा संसार दूर झालाच आहे, दूर न होईल याच्यात नवल काय, दूर होईल याच्यात नवल काय, दूर होणार नाही असं होऊच शकत नाही. भगवंता तुझा आम्हाला कृपा प्रसाद लाभलेला आहे. मग आता पुढे काय? आता सगळ्या इतरांचा संसार देखील आता दूर करायचा.
म्हणून जन्मोजन्मी ज्या वेळेला आम्ही जन्माला येऊ, तुझ्याच इच्छेने तुझ्या कृपेने येऊ, त्यावेळेला फक्त एकच कर भगवंता, एकच कृपा कर, तुझ्या चरणांचं विस्मरण कधीही होऊ देऊ नकोस. असं ज्या वेळेला आहे, कसं आहे, भक्ताला भगवत वियोग सहन होत नाही, विसरही खपत नाही. मग असं असेल तर भगवंताचं चिंतन अंतःकरणात नित्य असलं पाहिजे. ते चिंतन अंतःकरणामध्ये नित्य राहावं, अशा अर्थाची प्रार्थना भगवंताकडे कवी करतोय आणि सांगतोय, भगवंता आम्ही तुझी प्रार्थना का करतो. तो विचार आपल्याला पाहायचा आहे, पण तो आपण पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.